वळसे पाटील साहेबांना गद्दार म्हणलेलं पटलंय. हा ते चुकीचं झालं ना. आणि आता तेवढे पाडा म्हणले, ज्याची पोळी खाली त्याची टाळी वाजवली पाहिजे. आम्ही 3-4च भाषण ऐकली, गर्दीच लय हो, जागाच नाही. पण पवार साहेबांनी असं नाही बोलायला पाहिजे का वळसे पाटलांना मतच देऊ नका. तुतारीक लोक लक्ष जास्त देऊ राहिले की बदल पाहिजे. दिलीप वळसे पाटील गद्दार आहेत आणि त्यांचा 100% पराभव करा, असं थेट शरद पवारांनी आपले मानसपुत्र मानले जाणाऱ्या दिलीप वळसे पाटलांवरती टीका केलेली आहे. परंतु आंबेगावकरांना खरंच वाटतं का की दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली आहे? जाणून घेण्यासाठी आपण मंचरच्या बसस्थानकावरती आलेलो आहोत आणि इथं काही मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबा, काय यावेळेला वातावरण कसं आहे निवडणुकीचं? निवडणुकीचं चांगलं वातावरण चांगलं आहे. चांगलं आहे. बरं, काय पवार साहेबांच्या सभेला होते का? हा पाहून मी नव्हतो, पण चांगली सभा म्हणले झाली व्यवस्था. तिथं ते वळसे पाटलांना गद्दार म्हटले, पटलं का तुम्हाला? नाही नव्हतं म्हणायला लागत एवढं सभेत, पण आता म्हणले काय त्यांचे भावना नव्हतं म्हणायला लागत. पण केली खरंच गद्दारी केली वळसे पाटलांनी? नाही सांगता यायचं तसं, नाही सांगता. पण हे असं एवढं पवार साहेब कधी बोलले नाहीत आजपर्यंत, पहिल्यांदाच बोललेत. आता काय आहे, त्यांच्या संलग्नपणातून त्यांनी हे जे चूक केली, पण त्या चुकीला सुद्धा इतकं मोठं प्रायचित्त नको भाषा शैलीत. म्हणजे वळसे पाटील साहेबांची चूक झाली आहे, परंतु अशी भाषा पवार साहेबांनी वापरायला. आणि शक्यतो आहे ना, वळसे पाटील साहेब सुद्धा आहे ना, इतकं म्हणजे एकदम अगदी खालच्या दर्जाचं बोलणार नाही, पण ते काही विचार आणतील ते चुकून बोलून गेले असतील, तोही भाग वेगळा आहे. पण पवार साहेब असंही म्हटले की मी एवढं 35 वर्ष त्यांना आमदार केलं, 25 वर्षी मंत्रीपदी दिली आणि तरी ते माझे साथ सोडून गेली. मानसपुत्र म्हणायचे ते त्यांना. पटलं का वळसे साहेबांचं तरी हे? नाही, हे बी चुकीचंच आहे, चुकीचं आहे. ज्याची पोळी खाली त्याची टाळी वाजवली पाहिजे. आम कसं आहे ना, पटलंय नाही त्यांना, पण ते कसं आहे आता योग्य त्यांचं काय अंतस्त असं ते आपल्या सारख्याला काय सांगतोय. पण मानसपुत्र मानायचे ते साथ सोडतील असं वाटलं होतं का पवार साहेबांची कधी? नाही कधीच अहो ध्यानात मानतच नाही येणार असा शब्द. जोडलंय व्यवस्थित होता. आता वळसे पाटील म्हणजे आता आम्ही अवसरीचेच आहेत, निरगुड सरजवळ आहे काय, त्याच्यामुळं आम्हाला चांगलं आमचे जवळून येत जवळून काय. मग आता तुमच्या बोलण्यातून असं जाणवतंय पवार साहेबांच्या जागी बरोबर आहेत, तर वळसे पाटील साहेबांच्या जागी बरोबर आहेत. जागी बरोबर असंच म्हणायला पाहिजे ना. फक्त बोलण्यात एक फॉल्ट झालाय, ही गोष्ट तर तितकीच सत्य आहे. आता काय यावेळेला कुणाला परत साथ द्यायची ठरवले? आता कसं आहे, आता माझ्या घरचं आहे ना ऍक्च्युली 10 मतदान काय. आता वळसे पाटलांचे परवाला लोक आली होती रात्री, मी हा बघू करू काय ठरलंय का नाही अजून? आता माझ्या एकच डोक्यात असं आलंय की आता पवार साहेब आहेत ना, यांची शेवटची इलेक्शन आहे असं म्हटलं तरी चालेल. काय वावघड आहे. परमेश्वर त्यांना किती आयुष्य दिले आपल्याला सांगता येत नाही, पण ते शेवट सगळीच लोक म्हणतात ते शेवटच्या इलेक्शनला नाराज होता कामा नाही. मग काय तुतारी पुंकायचं ठरलं काय? तुतारी पुंकायचं ठरवलंय काय यावेळेला? चालायचं आता काहीतरी केलं, काय वावघड ठरणार नाही. म्हणजे ते गद्दारी म्हणले, गद्दाराची भाषा वापरली चुकीची आहे, पण तरी तुम्ही तुतारी फुकणार आहे? हो 100%. नाही, कसं आहे की गंमत अशी की ज्या लोकांनी आता जरी काही म्हटलं, कोणी कोणाला शिवी दिली, म्हणजे याचा अर्थ ती काय आपल्याला काय लागू पडत नाही. बाबा, काय वातावरण काय निवडणुकीचं आमच्या तिकडे? कुठले तुम्ही? नांदूरचे. मग कोण आहे उमेदवार? साहेबच आहेत आपले. साहेब आहेत, वळसे पाटील साहेब. काय आता पवार साहेबांनी डायरेक्ट गद्दारीचा शिक्का मारलाय ना. मग मारला त्या दिवशी होतो ना मी सभेला होते. मग पण ते झालं म्हणतात पाठीमागून त्यांचं काहीतरी. आम्ही 3-4च भाषण ऐकली, गर्दीच लय हो, जागाच नाही. खाली ते पटलं का आता साहेबांनी, पवार साहेबांनी वळसे पाटील साहेबांना गद्दार म्हणलेलं पटलंय? ते चुकीचं झालं ना. आणि आता तेवढे पाडा म्हणले. एवढा काय तुम्ही काय ठरवलंय? आमच्या इकडे लय जोर रे. कुणाचा? साहेबांचा. कुठल्या? नांदूर आपले वळसे पाटील. वळसे पाटील सभेला पवार साहेबांचे होते.
हा होतो ना होतो. आणि मत कुणाला देताय मग कोण तुम्ही? आम्ही नाही तसं गद्दारच नाही ना. मग कुणाला? काय म्हणलं ते आपली साहेबांना. सभेला आलाय म्हणजे मत साहेबांना, पवार साहेबांना. नाही वळसे साहेबांना. वळसे साहेबांना. पवार साहेबांच्या सभेला होते. हा त्या सभेला गेलो होतो, तीनच भाषण ऐकली. बरं. गर्दी होती लई, थोडा वेळ होता आपल्याला, म्हणलं चला. तुम्ही वळसे पाटलांना मतदान करणार म्हणताय, पवार साहेबांच्या सभेत कसं काय? आमच्याकडे तो जास्ती जोर आहे बरं. साहेबांचा आपल्या. बाबा काय निवडणुकीचं वातावरण कसं आहे? निवडणूक वातावरण काय निकम लागाय पाहिजे आमदारी. काय कारण काय? कारण काय उमेदवार आता हा 35 वर्ष झाला आमदार, नवीनला चान्स द्यायला पाहिजे. विकास केलाय म्हणतात ना पण साहेबांनी. विकास करून काय आता लोकांना नवीनला चान्स नको का? का हा कायमचाच आमदार पाहिजे तालुक्यात. पवार साहेबांनी परवा दिवशी डायरेक्ट गद्दारच म्हटलं. मग गद्दार ते आता तो म्हणणारच होता. का बरं? पक्ष सोडून गेला, मानेला पुत्र होता तो. मानसपुत्र. हा म्हणजे पवार साहेब बोलले ते योग्य आहे. योग्य आहे. म्हणजे इतके वर्ष पवार साहेबांसोबत राहिले, पवार साहेबांनी मानसपुत्र मांडलं आणि ते अजितदादांसोबत भाजप सोबत गेले. म्हणजे गद्दारी आहे. हे गद्दारी आहे. ते तर म्हणतात की ते डिंबे धरणाचा तो बोगदा करून नेणार आहेत, म्हणून मी तिकडे गेलोय, तुमचं पाणी पळवून नेणार आहेत. बोगदा आता विरोध झाला ना बोगद्याला. आमदार म्हणले आता बोगदा होऊन देणार नाही. गद्दारी केलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे? नवीनला चान्स द्यायला पाहिजे. बाबा काय चर्चा विधानसभेची चालली का कशाची? काय नाही आमचं सहज आहे. आमचं काही खाजगी बोलणार परवड नाही, काय नाही. माहिती खाजगी बोलतो आम्ही, दुसरं काय ना. पण खाजगीत विधानसभेची चर्चा होती का? त्या टाइममध्ये त्याचं मोकळच जसं परुष बुद्धी तसं मत द्यायचं, बाकी नाही चर्चा करायची. भगवंत मत देईन ना, ते बुद्धी देईन तिथे मत टाकवायचं आणि बसवायचं. पवार साहेबांच्या सभेला होते का? कधी कालच्या आम्ही कामाला होतो, आम्हाला धंदा केल्याशिवाय पोटाला काय. नाही पण पवार साहेब म्हणले दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली आहे. पांडुरंगाची कृपा आता काय काय म्हटले? खरे गद्दारी केली. हा गद्दारी केली. का कशी गद्दारी झाली? ते बघा तुम्ही आपलं कशी आम्हाला पस्त केली, आम्हाला एवढं कळत. बर. गदारी केली माहिती. आमचा पांडव झाला आज 15 वर्ष झाला. काय त्यांनी म्हणला तुमचा पांडव जरा करून देतो. 15 वर्ष झाली. नाही जेव्हा पहिला निवडून आला का तेव्हा काय म्हणले काय म्हणले 35 वर्ष बाबा? तो पांडव धारण करून दिले नाही. 35 वर्ष आलं का मंजूर, आलं का मंजूर. हा कशाला मंजूर? पेटव तिकडे आला तर पेटलं किती. नाही पवार साहेबांसोबत होते की 35 वर्ष 25 वर्ष मंत्री होते. काय त्यांनी केलं? पवार साहेब आम्ही जायचं का त्यांनी जायचं? निवडून बोलायचं. पवार गेलं निवडून दिली. निवडून कोणाला जाय कुणाला देता यावेळेला निवडून? आम्ही बघू काय आमच्या मनात ठेवू काय तसं परुष बुद्धी. पण गद्दारी केली असं वाटतंय. आमच्या वेळेला केली, आमच्या करता केली. आमच्या गावाकरता त्यांनी खरोखर गद्दारी केली माहिती. अहो पहिला निवडून आला तेव्हा म्हणला तुम्हाला पाणी करून देतो. अजून तर आमचा पांडव झालेला काही म्हणून केलं नाही. आता पण म्हणतात डिंबे धरणाचं पाणी वाचवण्यासाठी मी सत्तेत गेलोय. ना डिंब्या धरणाचं पाणी वाचवलं. डिंब्या धरणाचं पाणी 40 वर्ष झाले त्याचे वाचले. तुम्हाला काय वाटतं कोणी केली गद्दारी? प्रश्न येतच नाही कसला. आमचा आंबेगाव तालुका सुजलाम सुफलाम करण्यामागे वळसे पाटलांची महत्वाची भूमिका आहे. तसं पाहिलं तर शिक्षण संस्था, गव्हर्नमेंट कॉलेज असेल, आरोग्याच्या ज्या सुविधा असतील बरोबर आहे. वळसे पाटील साहेबांनी गेले वर्षी 35 वर्ष इथं विकास केला. पण पवार साहेब तेच म्हटले की हे 35 वर्ष कुणामुळे होती, 25 वर्ष मंत्री कुणामुळे होते आणि ते मानसपुत्र मी त्यांना मांडलं ते सोडून गेले म्हणून ती गद्दारी असं ते म्हणतात. विचारांची फारकत असू शकते, प्रत्येकाची विचाराची फारकत आहे थोडक्यामध्ये. गद्दारी वगैरे असं काय नाही. साहेबांनी जर विचार करा, आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये आम्ही साहेबांनाच मानणारे लोक आहेत. शरद पवार हरकत आहे. शरद पवार साहेबांचं वक्तव्य चुकलंय का? मग ऐका ना, शरद पवारांच्या माध्यमातून कामं केली आहेत बरोबर. शरद पवारांनी पण सत्तेत भाग घेतलेला आहे, असं काय नाही. ही
वैचारिक भूमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते. नाही पण पवार साहेबांनी त्या दिवशी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे का मग? नाही, ते त्यांच्या ठिकाणी योग्य असतील, बरोबर. पण आमचे साहेब गद्दार नाहीच आहेत. कष्ट केलेले आहेत. ज्यावेळेस माणूस घरातला एखादा असेल, तो जर घर पुढे नेण्यासाठी कष्ट करत असेल तर त्यात वावं काही नाही. त्यांनी तालुका पुढे न्यायचा आमचा, तालुका पुढे न्यायचा आहे. पवार साहेबांनी जे वक्तव्य केलंय त्याबद्दल आंबेगावकर फारसं काही बोलत नसले तरी विकास हा वळसे पाटील साहेबांमुळे झाला असं या ठिकाणी म्हणतायत. आणखी काही व्यक्तींना आपण भेटणार आहोत तिथं, त्यांच्याशी. बाबा, काय वारं कसं आहे निवडणुकीचं? नाही सांगता यायचं. मतदान करणार आहे का नाही? मतदान जुन्नरला आहे. म्हणजे तिकडं मग कुणाला करताय, शेरकर की बेनके? शेरकर. काय कारण काय? कारण काय नाही, आता आपलं पहिल्यापासून आहे पहिल्यापासून त्यांच्या मागे. काय म्हणताय तुम्ही? नाही, आमच्या इकडचे लोक नाराज झालेत. कारण पवार साहेबांनी असं नाही बोलायला पाहिजे होतं. जरी असं त्यांचा उमेदवार लोक मतं देतील शिवाय काय करतील, पण पवार साहेबांनी असं नाही बोलायला पाहिजे का वळसे पाटलांना मतच देऊ नका. अरे काल तुम्ही गाड्याला मतं द्या म्हणताना आज म्हणता गाड्याला मतं देऊ नका. ह्या कुठल्या राजकारणी लोकांच्या पॉलिसी आहेत? हे पटत नाही आम्हाला, आमच्या सामान्य माणसाला, आहे का नाही? कारण तुम्ही काल म्हणायचं, आज उद्धव ठाकरे म्हणत होते कोणाला मतदान करा, धनुष्यबाणाला. आता ते काय नाही, मग तसं तर अजित पवार पण म्हणत होते भाजपला मतदान करू नका. आता ते म्हणतात भाजपला मतदान हा, करा. मग ते राजकीय लोकांचं चालतंय, आपलं नाही चालत. आपण फक्त काय करायचं, मतदारांनी मतदान करायचं काम करायचं, हे आपल्याला म्हणणं आहे. ते त्यांचे लोक कसे मोठे लोक राजकीय, तसं तर वळसे पाटील साहेब पण म्हणत होते आढळरावांना मतदान करू नका. यावेळेला म्हणले की बरोबर आहे. कोंडी होती म्हणजे याच्यामुळे. मी काय म्हणलं, वरचे लोक आहेत नाही मोठे लोक, त्यांचं काही चालतं. आपण फक्त मतदारांनी आपलं काम करायचं, मतदान करायचं. आपल्याला आवडतो त्याला मतदान करायचं. आपण कोणाला नावं ठेवायचं. या वरच्या नेत्यांमुळे खालच्या कार्यकर्त्यांची, जनसामान्यांची कोंडी होती. मात्र पवार साहेबांच्या बाबतीत या काँग्रेसवाल्यांनी त्यांना पंतप्रधान होऊन दिलं नाही. संरक्षण मंत्री झाल्यानंतर नंबर होता पंतप्रधानाला, पण त्यांनी होऊन दिलं नाही. मला त्याच्याबद्दल त्या काँग्रेसचा राग आहे. बाबा, कुठली बातमी वाचताय? निवडणुकीची का आपलं असंच? निवडणुकीची वाटतं सगळ्याची तेव्हा. मग काय इथं वातावरण काय आंबेगाव मध्ये आता? आंबेगावात वातावरण म्हणजे थोडस असे की तुतारीक लोक लक्ष जास्त देऊ राहिले की बदल पाहिजे. बदल पाहिजे. बदल. काय विकास नाही केला का वळसे पाटील साहेबांनी? विकास झालेला आहे, पण महागाई झालेली जास्त. लई महागाई झाली. काय महागाईमुळे लोकांचं सगळं बरेच काही गोष्टी बेकारी झालेली. पवार साहेबांच्या सभेला होते का परवा दिवशी? नव्हतं मी आलो तर. ऐकलं का ते काय बोलले? नाही, तेव्हा नव्हतं मी, पण मी तर आलो. पण बातम्यांमध्ये बघितलं असेल की पेपरमध्ये वाचलं असेल. हा, पाहिलं मी. आहे बरोबर आहे त्यांचं, पण कसं आहे काय गोष्टी जातं, काही लोक असे काही तसे हे नाही सांगतात. पण मला वाटतंय थोडंसं बदलही व्हायला पाहिजे. गद्दारी केली असं वाटतंय तुम्हाला वळसे पाटील साहेबांनी? नाही, त्यांनी नाही गद्दारी केली. त्यांनी नाही केली. पवार साहेब म्हटले डायरेक्ट की वळसे पाटील साहेबांनी गद्दार आहेत म्हणून आणि त्यांना आता पाडा. नाही, ते गद्दारी नाही केली त्यांनी. आता त्यांच्या काही गोष्टी असतात ते गेले तिकडे ते, पण गद्दारी नाही त्यांनी असं म्हणतो. काय तुम्हाला पटलं का पवार साहेब जे 2 दिवसापूर्वी इथे येऊन बोलले वळसे पाटील साहेबांबद्दल? पटलेलं, त्यांचं पटलेलं बोलणं बी चांगलं आहे त्यांचं. आणि ते करता बोलतात ते करून दाखवतात. ते कोण? शरद पवार. ते म्हटले वळसे पाटील साहेबांनी गद्दारी केलेली आहे. ते म्हणतात गद्दारी केली, पण ओळखे पाटले गद्दारी केलेली नाही. पण ते म्हणतात आम्ही साहेबांना विचारून अजित पवारांच्या गटात गेलो म्हणून म्हटले ना ते की मला न विचारताच तिकडे गेले. ते बोलले ते गद्दारी केली काय, पण गद्दारी केलेली असं वाटत नाही मला आम्हाला. ओळखे पाटील जे होते का पहिल्यापासून, ते आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये चांगली कामं केलेली त्यांनी. पण 35 वर्ष पवार साहेब जे म्हटले ते की 35 वर्ष मी शक्ती दिली, 25 वर्ष मंत्रीपद दिली आणि ते मला सोडून गेले. त्यांना मानसपुत्र ते मानायचे, त्याच्यामुळे ते म्हणतात की गद्दारी केली. हे पटलं का मग सगळं? काय ते म्हणतात ना आम्ही त्यांना सोडून गेलेले नाहीये, त्या आम्ही त्यांचा पाठिंबा आहेत ना, वेगवेगळ्याच पक्षात आहेत. शरद पवारांचा पाठिंबा आहेत त्यांचा. अजून वाटतोय तुम्हाला शरद पवारांचा पाठिंबा? वाटतोय, पण ते पुढचं काही धोरण सांगता येत नाही. म्हणजे एवढं ते बोलून गेलेत तरी तुम्हाला वाटतंय की पवार साहेबांनी वळसे पाटील एकत्र आहेत? आहे, पहिल्यापासून ते म्हणतात ते आम्ही लहानापासून एकत्र आहे. काय त्यांना ओळखे पाटला की आम्ही काय काय केले ते शरद पवारांनी बोलून दाखवलं. तुम्हाला पण वाटतंय का तसं की पवार साहेब आणि वळसे पाटील साहेब अजूनही एकत्रच आहेत, एवढं गद्दार म्हणून गेले तरी? एकच येतं काय, एकच आहे. हो बाबा, दोघं एकच आहेत, पवार साहेब आणि वळसे पाटील साहेब. एकच आहे, दोन्ही एकत्रच आहे.
त्याचे काही वेगळे झालेले नाहीत ते अजून. पण ते इथं म्हटले की गद्दार आहे, आता गद्दाराला सुट्टी नाही. म्हणावंच लागत आहे कधीतरी. हो हा, वेळ आल्यावर काय करायचं. हा दोघं आतून एकच आहेत असं म्हणताय. हो अजून एकच आहे. मग आता तुमचं काय ठरलंय यावेळेला? आमचं ठरलंय वळसे पाटील. हो अशाही प्रतिक्रिया आहेत. दोघं एकच आहेत असं या ठिकाणी म्हणतायत. बाबा काय वातावरण कसं आहे यावेळेचं? वातावरण काय सांगता नाही यायचं, नाही यायचं, सांगण्यासारखं नाही काय वाटत. नाही टक्कर आहे का एकदम उमेदवारांमध्ये? हा परवा दिवशी होते का सभेला पवार साहेबांच्या? नाही नव्हते. पवार साहेब म्हणले दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली म्हणून. अहो ते सगळेच करणार, कोणता शहाजोक आहे? राजकारणी कोणता शहाणा आहे? जो बोलतो तो निकडक असतो का? तो सभे नाहीच आहे. दुसऱ्याला फक्त नावं ठेवायच्या त्यांना. ते सगळेच बरबाटलेले असतात. सगळेच जनतेबद्दल गद्दार आहेत. गद्दार. हा आता कोण प्रामाणिकपणे काम करेन त्याच कामाबद्दल लोक त्याच्या विश्वासावर फिरतात. आता आमच्या दिलीप पाटलांनी कामं केलेली आहेत या तालुक्यात, त्यामुळे कुणी काही सांगितलं तर त्याच्या विरोधात ते जाणार नाही. हा पवार साहेब म्हणत होते की 35 वर्ष मी शक्ती दिली, 25 वर्ष मंत्रीपद दिली, मी मानसपुत्र मानला आणि मला ते सोडून गेले म्हणून ती गद्दारी आहे. अहो ती गद्दारी तशी नाहीये. ज्याच्यावर काय प्रसंग आला असेल तो त्याला सॉल्व करण्यासाठी त्याला पाऊल काढावं लागेल ना. मग त्याचं काय असेल त्याला माहिती. खरं तर हे सगळे राजकारणी आपल्या मतदारांना वेगवेगळे आश्वासनं देतात, सत्य देतात आणि मग सगळं विसरतात. म्हणजे सगळेच राजकारणी गद्दारी असं म्हणायला पाहिजे. हा आहेच ना, सगळे त्याच्यात काही ना काही गुंतलेले असतात. ही मंडळी लय फिरते आपल्या मागं. काय तुमचं काय मत काय? विषय असा आहे, दिलीप वळसे पाटलांनी अजित पवार साहेबांसोबत गेले. हे फक्त डिंबे धरणाच्या मुद्द्यामुळे गेलेले आहेत. डिंबे धरणाचं पाणी आज गेलं तर आंबेगावची जनता काय करेल? हे आपण आज जिकडे उभे, हे सुद्धा एसटी स्टँडचं काम दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. दिलीप वळसे पाटलांनी हा निर्णय घेतला, हा फक्त पाण्याच्या मुद्द्यामुळे घेतलेला आहे. बरोबर आहे, पाणी तर पळवलं नाही पाहिजे. पण आता तुम्हाला पटलं का पवार साहेब जे म्हटले वळसे पाटील साहेबांनी गद्दारी केली? अजिबात नाही, गद्दारी याला बोलताच नाही येणार. दिलीप वळसे पाटलांनी आज इकडे गेलेले हे फक्त आंबेगावच्या 7 लाख जनतेचा विचार करून गेलेले आहेत. एवढंच मी म्हणाल. बरोबर, म्हणजे पवार साहेबांनी जरी गद्दारीचा आरोप केला असला तरी तरुण मंडळींना इथं काही पटत नाहीये. तर आंबेगाव मधल्या या जनतेच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. शरद पवार जे म्हणाले की दिलीप वळसे गद्दार आहेत, तर काही जण म्हणतायत की पवार साहेबांनी अशी भाषा वापरायला नको होती. काही जण म्हणतायत की खरंच वळसे पाटलांनी गद्दारी केलेली आहे. आणि काही जण असंही म्हणतायत की पवार जरी गद्दार म्हटले असले तरी दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार हे आतून एकच आहेत. खरं तर या प्रातिनिधिक स्वरूपातल्या प्रतिक्रिया आहेत. आणखी लाखो मतदार जे आहेत ते आपलं मत या 20 तारखेला मतपेटीत कैद करणार आहेत. आणि त्याच वेळेला कळेल की शरद पवारांनी जे दिलीप वळसे पाटील यांच्यावरती गद्दारीचा शिक्का मारलाय तो खरा आहे की इथली जनता परत एकदा दिलीप वळसे पाटलांवरतीच विश्वास टाकणार आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, आंबेगाव, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.